तोंडात टाकताच विरघळणारी आणि अगदी मलाई पेढ्यासारखी लागणारी ओल्या नारळाची वडी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा. रेसिपी तुम्हाला नक्कीच विचारतील. सर्वात आधी इथे ओल्या नारळाचे काप करून घेतले, त्याचा काळपट भागही काढून घेतला. आता हे ओलं नारळ मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे नारळाचा चव तयार होईल. आता हा नारळाचा चव 3 वाट्या आपल्याला मोजून घ्यायचा आहे आणि हा आपल्याला आता हलकासा भाजून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनिटासाठी गॅसची मीडियम स्पीड ठेवायची इथे. हा हलकासा कोरडा झाला, तूप वगैरे टाकायची गरज नाही. आता यामध्ये घरचं इथे आपल्याला मलाई असलेलं 2 वाट्या दूध घ्यायचं आहे. 2-3 चमचे मलाई मात्र जरूर घ्या, म्हणजे खव्याचं काम करणार आहे. आता दूध इथे हलकंसं आटवून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर इथे सारख्याच वाटीने आपल्याला 3.5 वाट्या साखर घ्यायची आहे. बघा ही वाटी आहे. तर इथे 3 वाट्या आणि वर अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे. साखर यामध्ये पूर्ण विरघळून आपल्याला घ्यायची आहे आणि हलकंसं कोरडं करायचं, म्हणजे बघा फार जास्त नाही करायचं. आणि त्यानंतर इथे मिल्क पावडर घ्यायची आहे 1 वाटी, म्हणजे याला छान असं एकदम क्रीमी टेक्स्चर येणार आहे. आणि आपल्याला हे पूर्ण आता घट्टसर असं करून घ्यायचं आहे. तर इथे बघा आता हे घट्टसर व्हायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे हलकीशी यावर जाळी पडायला सुद्धा सुरुवात होते. आता एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आणि याचा गोळा तयार करून बघायचा. थोडं थंड झाल्यावर बघायचा, म्हणजे याचा चटका बसतो खूप. तर आता याचा गोळा बघा सहज तयार होतो आहे, म्हणजे आपली वडी तयार होणार आहे. मिश्रण हलकंसंही ओलसर राहायला नको, म्हणजे वडी जास्त दिवस टिकणार नाही मग आणि याची वडीही तयार होणार नाही. त्यासाठी मिश्रण असं कोरडं करून घ्यायचं. यावर हलकीशी जाळी तयार झाली पाहिजे. तर आता इथे आपल्याला पूर्ण हे मिश्रण कोरडं करून घेतलेलं आहे. आता एका ताटाला आपण साजूक तूप लावून घेणार आहोत. पूर्ण साजूक तूप व्यवस्थित लावायचं, म्हणजे वडी व्यवस्थित निघणार आहे. आता तयार केलेलं मिश्रण आपल्याला ताटावर घालून घ्यायचं आणि पूर्ण असं पसरवून घ्यायचं आहे. पूर्ण मिश्रण पसरवून झाल्यानंतर यावर वरून आपल्याला पिस्त्याचे काप घालायचे. यामध्ये तुम्ही इलायची पूडसुद्धा घालू शकता, पण मी घातली नाही. आणि आपल्याला हे 10 मिनटं छान असं पूर्ण सुकू द्यायचं आहे. तर बघा पिस्त्याचे कापही लावून घेतले. हाताला बघायचं असं चिकट लागलं नाही, म्हणजे याचे आपल्याला काप तयार करायचे आहेत. तर हलकेसे आधी कोमटसर असतानाच याचे काप तयार करून ठेवायचे आहेत आपल्याला. आणि आता वडी काढून घेते, तुम्हाला दाखवते. तर बघा किती छान वडी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा या रक्षाबंधनला ही अगदी तोंडात टाकणारी, मलाई पेढ्यासारखी लागणारी ओल्या नारळाची वडी नक्की करून बघा. आणि तुम्हाला तोडूनही दाखवते. रेसिपी तुम्हाला आवडल्यास एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमची ही ओल्या नारळाची वडी कशी झाली ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.